वाई तालुक्यातील कवठे केंजळ योजनेला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेलंय। गळती तातडीने न थांबवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पाटबंधारे विभागाला देण्यात आला आहे। तसेच योजनेचे रखडलेले काम ही पूर्ण करण्याची मागणी आठवले गटाकडून करण्यात आली आहे। एक साली उभारण्यात आलेल्या या कवठे केंजळ योजनेच्या नावाखाली 100 कोटी रुपये जवळपास ह्या 22 वर्षात खर्च करून जी वाई तालुक्यातील 27 गावांची चेष्टा धोम पाटबंधारे विभाग आणि शासनाने केलेली आहे, त्या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। तुम्ही या अगोदरील व्हिडिओमध्ये जे दृश्य बघितले त्या दृश्यांमधून वेगळं काय सांगण्याची गरज नाही। आज लाखो लिटर पाणी रस्त्याने वाहत आहे आणि हे पाटबंधारे विभागाचे अधिकारी फक्त त्याच्याकडे बघत राहिलेले आहे। पुण्याकडून महाबळेश्वरकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे, मुख्य हायवे आहे, त्या हायवेनी ओढ्याने पाणी वाहत जाण्याची वेळ आज या कवठे केंजळ योजनेच्या लिकेजच्या माध्यमातून इथं झालेली आहे। आज 27 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या या स्कीमला जवळपास आता 24-25 वर्ष पूर्ण होती। 5 ते 6 वेळा या योजनेचं भूमिपूजन वेगवेगळ्या सरकारांच्या माध्यमातून करण्यात आलं। जवळपास 100 कोटी रुपयाचा खर्च आजपर्यंत या योजनेला करण्यात आला आणि अद्याप ही 27 गावांपैकी 16 गावांपर्यंत ह्या योजनेचं पाणी जातं। आज ही 11 गावं या योजनेच्या पाण्यापासून वंचित राहतात आणि त्या 11 गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी अजूनही 15-20 कोटी रुपयाचा निधी अपेक्षित आहे असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येतं। हे एकूण चित्र बघता 25 वर्षात वाई तालुक्यातल्या सामान्य नागरिकाची चेष्टाच झाली असं काहीसं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। ही योजना पूर्ण बंद अवस्थेत जरी असली तरी महिन्याला जवळपास ह्या योजनेचं लाईट बिल 1.5 ते 2.25 लाखाच्या घरात असतं आणि जेव्हा या योजनेतून पाणी पुरवठा या 16 गावांना करण्यात येतो तेव्हा जवळपास ते लाईट बिल 5 ते 6 लाखाच्या घरात जातं। आज 5 ते 6 लाख रुपयाचं लाईट बिल जर तुम्ही सामान्य शेतकऱ्याला एखाद्या पंचायतीला भरायला सांगितलं तर त्यांची तेवढी क्षमता नाही। एका बाजूनी कृष्णामाईच्या कुशीत राहणारे आम्ही सर्व मंडळी, मग त्याच्यात ही 27 गावं सुद्धा त्याचाच भाग आहेत। आज ह्या भागातील ग्रामस्थांना आज तहसीलदार कचेरीच्या समोर आपल्या अधिकाराच्या पाण्यासाठी उपोषण करावं लागतंय। आज सायपन पद्धतीने आमच्यापर्यंत पाणी पोचावं आणि आमचे प्रश्न सुटावे अशी त्यांना मागणी करावी लागती। मात्र 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा सामान्य माणसाच्या खिशातून पैसे भरून जर याची लाईट बिलं भरण्याची वेळ येत असेल तर अशा प्रशासनाचा आम्ही महायुतीच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर जर यावरती तोडगा पाटबंधारे विभागाच्या वतीनं काढण्यात नाही आला तर आम्ही एक अशा प्रकारचं आंदोलन करू की ते आंदोलन कधी तुम्ही स्वप्नातही बघितलेलं नसेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।